हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याची भाजपची चाचपणी. एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र लढवण्यावरती ठाम असल्याची माहिती. चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट. मतभेदांमुळे दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती. सुरेश धस यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं पूर्णपणे पाठबळ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट. धस आणि मुंडे यांनी एकत्रपणे काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, बावनकुळेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामधील एकही आरोपी सुटल्यास टोकाचं पाऊल उचलणार. धनंजय देशमुख यांचा सरकारला थेट इशारा. तर सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत लढा थांबणार नाही, धनंजय देशमुख यांनी केलं स्पष्ट. ठाकरेंना धक्का दिल्याच्या नंतर एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर. दुपारी 2:30 वाजता रत्नागिरीमध्ये शिंदेंची आभार सभा. माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम हाती घेणार शिवधनुष्य. नाशिकमध्ये मनसेचे 20 पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार. महानगरपालिका निवडणुकांच्या आधी नाशिकमध्ये मनसेला खिंडार. गेल्या महिन्यातच राज ठाकरे यांनी घेतली होती पदाधिकाऱ्यांची भेट. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक घेणार जनता दरबार. 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार. भाजप पक्षवाढीवरती सुद्धा नाईक आता लक्ष देणार. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यू इंडिया बँक अनियमिततेचा तपास सुरू. बँकेच्या प्रतिनिधींचे जबाब नोंदवण्याचं कामही सुरू. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामधील 4 शिळांना तडे. गाभाऱ्याच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा. शिळांना जॅकचा आधार. शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाला ब्रँडेड तेलानंच अभिषेक करावा लागणार. भेसळीच्या तेलामुळे शिळेची झीज होत असल्याचं उघड. 1 मार्चपासून निर्णय लागू. दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्र्यांच्या नावावरती आज मोहर उमटण्याची शक्यता. तर 19 तारखेला नवीन सरकारच्या शपथविधीची शक्यता. आणि अमेरिका आज आणखी 119 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना करणार हद्दपार. भारतामधून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना मायदेशी पाठवणारं दुसरं विमान आज अमृतसर विमानतळावरती उतरणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.